तर जय शिवराय मित्रांनो, आता अंगारकी चतुर्थी आणि मी आलो इथं गाडी घेऊन. तर गाडी घेऊन काय आलो की सकाळी मला आत्यानी फोन केला की जायचं आहे नारळ घेऊन जायचं चतुर्थीला. म्हटलं येतो. आणि तेवढा भाऊ गेला पुढं वडिलाला घेऊन आलता त्यांचं दुकान घेऊन. तर मी आता पोते कुठले आणले तुम्हाला दाखवते. हे बघा थोडा माल आणला आहे त्या रिक्षामध्ये. किती 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 एवढे पोते घेऊन आलो मी गाडीमध्ये आपले. आणि आत्याला काकोला सोबत आणले. तर ह्या साईडचं बघा आता चतुर्थ असल्यामुळे भरपूर दुकान आलं. तिकडं खाऊच्या पण दुकान आलं, स्टेशनरी दुकानात. आणि इकडे गणपतीचं मंदिर आहे. कुठलं नामलगाव. वडील आता वडिलाला दाखवतो तुम्हाला. म्हणजे वडिलाचं दुकान आहे इथं. तर हे आपलं दुकान. गेला का सुनील अण्णा? ते आत्याला आणलं होतं. राज म्हणून फोन केला मला, म्हणला 300 रुपये देतो म्हणजे दोघीला द्यायला होतं ये म्हणला. आंघोळ पण नाही केली म्हणलो, मी येतो म्हणलो. हा तिथे सोडलं पाठी मग ठेवले मला. पुढं दुकान लावतं का माहिती नाही. ठीक आहे समोर लावलं तिथं ते. ते अशा प्रकारे दुकान आहे आपले बघा. तर माळा शिळा सगळं असतं. सुनील लगेच गेला वापस का? गाडी भरली त्याने. हा हो नमस्कार. काय म्हणता? आताच तिकडून रविवारी आलो सुट्ट्या घेऊन. सुट्टी नसती. तिकडे भाडं नसतं. त्यातून काही जर असं टाकणार पाहिजे तर 60 रुपयाला पण येत आहे बाई. अगं माय कळाला रविवारी. हे आमच्या दादाचं दुकान बघा. वडिलाच्या मित्राचं बस सगळं असतं दुकान इथं. मित्रांनो बाय.